The next sentence you can see here. Don't lose faith. Don't lose faith. ब्रॅकेट मध्ये मेक affirmative. Affirmative म्हणजे होकारार्थी सेंटेन्स बनवायचा आहे. डोंट लूज फेथ. फेथ म्हणजे विश्वास. विश्वास गमावू नको. मग याचा अपोजिट सेंटेन्स कसं येईल पण एक लक्षात घ्या, मिनिंग चेंज नाही व्हायला पाहिजे. मग इथे आपल्याला काय घेता येईल बघा बघा, विश्वास गमावू नको असं सांगितलेलं आहे ना, पण याचा भाव अफर्मेटिव्ह असेल बघा. डू कीप फेथ म्हणजे विश्वास ठेव. बघा विश्वास गमावू नकोस म्हणजे त्याला काय सांगायचंय, विश्वास ठेव. म्हणून सेंटेन्स बघा, डू कीप फेथ. इथे अपोजिट वर्ड वापरता येत नाही. एरवी आपण काय करतो, अफर्मेटिव्ह सेंटेन्स करताना जे ऍडजेक्टिव्ह आहे ना त्याचं अपोजिट वर्ड यूज करतो आणि अगोदर नॉट यूज करतो. पण इथे पॉसिबल नाहीये. म्हणून डू कीप फेथ असं सेंटेन्स आहे बघा. नेक्स्ट वन, आय फेल्ट the snow-clad mountains gazing at me in absolute silence. Identify prepositions. See, in the question, this one is a given sentence and you have to identify the prepositions. At first you must know which are the prepositions. The total preposition in, on, upon, down, between, among, underneath. These are called prepositions. आपल्या प्रेपोजिशन मध्ये इन असेल, फ्रॉम असेल, विथ असेल, फॉर असेल, बाय असेल, या सगळ्यांना म्हणतो आपण प्रेपोजिशन्स. मग इथे बघा सेंटेन्स मध्ये प्रेपोजिशन कुठला यूज केलं बघा, ऍट एक आहे बघा, ऍट आणि इन. ऍट आणि इन ही प्रेपोजिशन्स यूज केलेली आहे. फक्त आन्सर मध्ये आपल्याला ऍट आणि इन द्यायचं आहे, पण माहिती पाहिजे ना प्रेपोजिशन्स कोणकोणते आहेत ते. नेक्स्ट वन, एव्हरी स्टुडंट रोट all the answers correctly. Every student wrote all the answers correctly. Every student wrote all the answers correctly. Use perfect present tense. तुम्हाला ऑलरेडी माहिती पाहिजे मला, परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हटला तर हॅव किंवा हॅज येतात आणि पास्ट पार्टिसिपल येणार. हॅव आणि हॅज यूज करायचं किंवा पास्ट पार्टिसिपल यूज करायचं. म्हणून सेंटेन्स बघा, एव्हरी स्टुडंट हॅज. स्टुडंट बाय सिंग्युलर एक वचन आहे म्हणून हॅज आलं. जर मेनी असलं असतं ना तिथे हॅव आलं असतं. म्हणून एव्हरी स्टुडंट हॅज. रोट आहे ना म्हणजे राईट हे वर्ब आहे. रोट इज पास्ट टेन्स and written is past participle. That's why every student has written all the answers correctly. Has written अशा प्रकारे यायला पाहिजे. समजा एक सेंटेन्स तुम्हाला पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये सांगितलं असतं तर पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये असतं, एव्हरी स्टुडंट हॅड रिटन. हॅज नाही आलं असतं, काय आलं असतं, हॅड रिटन. रूल लक्षात घ्या, मग प्रॉब्लेम नाही येणार. नेक्स्ट वन, वी मस्ट बी बोल्ड. Identify the model auxiliary and write it function. दोन्ही मीडियम साठी हा क्वेश्चन येतो कंपल्सरी. Identify the model auxiliary and write its function. सेंटेन्स मध्ये मॉडेल ऑक्झिलरीज कोणते आहेत हे तुम्हाला ओळखायचं आहे, त्याचं फंक्शन सांगायचं आहे. At first you know the model auxiliaries can, could, should, would, may, might, must, used to. These are called modal auxiliaries. And already I have given you the rules for this modal auxiliary. Modal auxiliaries कोणते आहेत आणि त्याचं फंक्शन पण आपल्याला माहिती पाहिजे. जसं इथे बघा, we must. कुठले मॉडेल ऑक्झिलरी बघा, मॉडेल ऑक्झिलरी आहे मस्ट आणि फंक्शन आहे ऑब्लिगेशन. त्याला कंपल्शन असं पण म्हणतात. ऑब्लिगेशन किंवा कंपल्शन म्हणजे जेव्हा सक्ती करतो, जबरदस्ती करतो, असं झालंच पाहिजे तेव्हा मस्ट यूज करतात. अशा टाईप मध्ये समजा इथे शूड असतं तिथे आलं असतं ऍडवाइस. मे असलं असतं तिथे आलं असतं परमिशन. कुड असलं असतं तर आलं असतं पॉसिबिलिटी. ऑलरेडी तुम्हाला त्याचं फंक्शन्स दिलेलं आहे. नेक्स्ट वन, मेक मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग द फ्रेज टू सेट आउट. टू सेट आउट ही फ्रेज आहे, ही तुम्हाला तुमच्या सेंटेन्स मध्ये यूज करायची.
हाही क्वेश्चन. कोणती एक फ्रेज देणार, कोणती असेल. आपल्याला इथे पण स्वतःला सेंटेन्स फ्रेम करता आला पाहिजे. इथे का तुम्ही कुठे पाठांतर करून येऊ शकत नाहीये. मला सांगितलं yesterday he set out to achieve a new goal. सेट आउट म्हणजे बाहेर पडणे या अर्थाने, म्हणजे तो नवीन ध्येय मिळवण्यासाठी बाहेर पडला अशा टाइप. We went to a rocky beach and saw the spread of majestic ocean. We went to rocky beach and saw the spread of majestic ocean. हे सेंटेन्स आहे. तुम्हाला काय म्हणलं बघा. Begin with after going to. आफ्टर गोइंग टू वापरायचं. थोडक्यात बाबी सिंपल सेंटेन्सेस आहे म्हणून असेल बघा. आफ्टर गोइंग टू काही रॉकी बीच अँड काढून टाकायचं, कॉमा द्यायचा आणि मग बघा सब्जेक्ट कोणता आता वी आहे ना. वी सॉ द स्प्रेड ऑफ मॅजेस्टिक ओशन. याला आपण सिंपल सेंटेन्स असं पण म्हणतो की आफ्टर यूज केलं. आफ्टर गोइंग टू. नेक्स्ट वन. We have a hibiscus plant in our garden. We have a hibiscus plant in our garden. Hibiscus म्हणजे जास्वंद. जास्वंदाच्या फुलाला इंग्लिश मध्ये आपण प्लांटला बनवू काय म्हणतात, हिबिस्कस. We have a hibiscus plant in our garden. तुम्हाला काय सांगितलं क्वेश्चन आहे, फ्रेम WH क्वेश्चन. This one is the answer. You have to prepare a question whose answer is hibiscus. असा क्वेश्चन बनवायचा आहे ज्याचं आन्सर हिबिस्कस असं यायला पाहिजे. आपण क्वेश्चन कसं बनवणार, आमच्या बागेत कोणतं रोप आहे, आमच्या बागेत कोणतं रोप आहे असं मराठीतून क्वेश्चन बनवणार. हा इंग्लिश मध्ये असेल बघा. विच प्लांट डू वी हॅव इन अवर गार्डन. डू इथे यूज करावं लागेल बघा. विच प्लांट डू वी हॅव in our garden. At the end you have to give the question marks here. Okay, the next one. I moved fast and grabbed her hair. I moved fast and grabbed her hair. You can see here is underlined word and use present participle. मगाशी मी तुम्हाला present participle सांगितलं होतं. present participle यूज करताना verb ला ing फॉर्म घ्यायचा असतो. म्हणून असं आय मूव्ड बसा. मूविंग फास्ट है ना. मूविंग फास्ट आय ग्रॅब्ड हर हेअर. बघा मूविंग फास्ट अँड विड्रॉ करायचं, काढायचं, कॉमा द्यायचा आणि इथे बघा सब्जेक्ट जो आहे तो यूज करावा. आय ग्रॅब्ड हर हेअर. नेक्स्ट. आय वेंट इन टू माय बेडरूम अँड ओपन माय पिगी बँक. इथे पण बघा सिंपल सेंटेन्स आहे. म्हणजे इथे सुद्धा याच टाईपमध्ये प्रेझेंट पार्टिसिपल यूज करायचंय म्हणून सांगा. वेंट आहे ना हो, पण वेंटला आयएनजी फॉर्म नाही पॉसिबल आहे. वेंटिंग नाही येऊ शकत. वेंट हा कशाचा पास्ट टेन्स आहे, गोचा पास्ट टेन्स आहे. म्हणून मला गोईंग इन टू माय बेडरूम असं. गोईंग इन टू माय बेडरूम अँड विड्रॉ केला बघा आणि सब्जेक्ट आय होता ना. आय ओपन माय पिगी बँक. अँड लास्ट वन बघा. I could not recall. Use unable to. I could not recall. आपल्याला unable to चे रूल्स ऑलरेडी लिहून दिले. या रूल मध्ये काय सांगतं बघा. Could not विड्रॉ करायचं, काढायचं. त्या ठिकाणी आपल्याला अनेबल टू यूज करायचं. पण एक लक्षात घ्या, जर सेंटेन्स मध्ये कुड असेल तर वॉज किंवा वेअर यूज करावा लागतो. म्हणून इथे आय असल्यामुळे आय वॉज अनेबल टू. आय अनेबल टू पॉसिबल नाही लक्षात घ्या. इथे वॉज किंवा वर यायलाच पाहिजे. म्हणून आय वॉज